नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक घडणुको आडावपा खातीर नवो कायदो लागू करपाचें आश्वासन दिलां. आयज जावपी मंत्रिमंडळ बसकेंत कडक नियम लागू जावपाची शक्यताय. दिल्ली उच्च न्यायालयान पेपर लीक घडणुकां खातीर खासा फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. सामाजीक वावरपी सोनम वांगचूक हांणी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आनी जितेंद्र सिंग हांच्या हाजेरेंत आपले 26 दिसांचे उपोशण सोंपयले. भारतान 350 किलो थ्रस्ट तांकीचे आपले पयले एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन तयार केलां आनी 23व्या राष्ट्रकुल खेळां सर्तींची स्कॉटलंडांतल्या ग्लासगो शारांत भव्य उक्तावण सुवाळ्यान सुरवात जाली. आतां पुराय खबरो. पेपर लीक घडणुके उपरांत फाटल्या 2.5 म्हयन्यांत जायतीं पावलां उबारल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. गुन्यांवकारांक अटक करून बंदखणींत धाडल्यात. काल रातीं व्हिडिओ संदेशांत प्रधानमंत्री मोदी हांणी सांगलां की विद्यार्थ्यांचें शिक्षणीक वर्स वाया जावचें न्हय हाची खात्री करप ही सरकाराची सगळ्यांत मुखेल जापसालदारकी आसतली आनी बेगोबेग परीक्षा घेवप ताचे खातीर गरजेचें आशिल्लें. मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विध कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं। हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का 1 वर्ष बर्बाद न हो। सरकार ने अभी कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाए इसका प्रबंध किया। फास्ट ट्रॅक कोर्टां खातीर प्रस्ताव तयार करपा खातीर संबंदीत खात्यांक आपणे काल निर्देश दिल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगले. खात्यांनी अविरत काम करून काल रातीं उसरां मसुदो सादर केल्ल्याचे प्रधानमंत्र्यांनी म्हळां. दिल्ली उच्च न्यायालयान भौशीक परीक्षा अनुचित साधना आडावप कायदो 2024 खाला प्रकरणांची सुनावणी करपा खातीर फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. भौशीक परीक्षांनी अन्यायी पद्दती संबंधीत प्रकरणांचो बेगीन निवाडो लावपाचो हाचे फाटलो हेत आसा. दिल्ली की राउस एवेन्यू अदालत में लोक परीक्षाओं में नकल और पेपर लीक से जुड़े मामलों की जल्दी सुनवाई के लिए एक विशेष फास्ट ट्रैक कोर्ट बनाया गया है। दिल्ली उच्च न्यायालय की अधिसूचना के अनुसार यह अदालत लोक परीक्षाएं, अनुचित साधनों की रोकथाम अधिनियम 2024 और उससे जुड़े अन्य मामलों की सुनवाई करेगी। यह अधिसूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा परीक्षा में पेपर लीक के मामलों में शामिल लोगों को शीघ्र और कड़ी सजा सुनिश्चित करने के लिए देश भर में फास्ट ट्रैक अदालतें स्थापित करने की घोषणा के कुछ घंटों बाद जारी की गई। रोहन, आकाशवाणी समाचार, दिल्ली. सामाजिक वावरपी सोनम वांगचुकान काल रातीं गुरुग्रामांतल्या एका खासगी हॉस्पिटलांत केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आनी जितेंद्र सिंग हांच्या हाजेरेंत आपले 26 दिसांचे उपोशण फाटीं घेतले. ह्या वेळार वांगचुकाची घरकान्न गितांजली आंगमो हांणी लेह लडाख एपेक्स बॉडीचे वरिश्ठ फुडारी लेगीत हॉस्पिटलांत हाजीर आशिल्ले. भारतान 350 किलो थ्रस्ट तांकीचे आपले पयले एक्सपेंडेबल टर्बोजेट इंजिन तयार केलां. डीआरडीओच्या गॅस टर्बायन संशोधन आस्थापनान हें इंजिन तयार केलां. हे विकसीत केल्ले इंजिन भारतीय संरक्षण उद्देगाची वाडत वचपी तंत्रीक क्षमताय दाखयता अशें संरक्षण मंत्रालयान सांगलें. तशेंच भारताच्या शास्त्रीय आनी उद्देगीक समुदायामदली सूक्ष्म अभियांत्रिकी, प्रगत उत्पादन आनी लागींच्या भागीदारी ती दाखयता. जेट इंजिन तंत्रज्ञानाक संवसारांतल्या सगळ्यांत अत्याधुनीक अभियांत्रिकी विशयांतलो एक विशय अशें मानतात हाचेर मंत्रालयान भर दिला. हें इंजिन यशस्वीपणान तयार करून आझाद अभियांत्रिकी कंपनीन जीटीआरई कडेन सोंपयलां. राष्ट्रीय आपत्ती वेवस्थापन प्राधिकरण एनडीएमए आयज नवी दिल्लींत आपत्ती जोखीम उणें करपाचेर ब्रिक्स मंत्रीस्तरीय बसकेचें आयोजन करतले. डीआरआर गटाच्या मंत्री पावडावेल्या बसकेचें अध्यक्षपद राज्यमंत्री नित्यानंद राय हे करतले. आपत्तीचो धोको उणो करपा विशीं ब्रिक्साच्या सहकार्याच्या विकासांत ही बसका म्हत्वाची थारता अशें गृह मंत्रालयान सांगलें. आपत्तीक लागून स्थायी उदरगत, हवामान, अर्थीक स्थिरताय आनी मनशाची सुरक्षा हाचे खातीर धोके निर्माण जाता हाची वाडत वचपी मान्यताय ह्या बसकेंतल्यान दिसून येता अशें तातूंत सांगलां. लवचिकताय, नवोन्मेश, सहकार्य आनी शाश्वतताय निर्माण करप ह्या विशयाचेर मार्गदर्शन करून ह्या बसकेंत ब्रिक्स वांगडी देशांमदीं सखोल तंत्रीक सल्लामसलत आनी एकमत निर्माण करपाची वर्सभर चलपी प्रक्रिया सोंपतली. ह्या बसकेंत 10 ब्रिक्स वांगडी देशांतले मंत्री आनी प्रतिनिधी मंडळाचे मुखेली वांटो घेतले. मंत्रालयान म्हायती दिल्या की मंत्री डीआरआर विशीं ब्रिक्स संयुक्त निवेदन आपणायतले जे आपत्ती रोधक घटाय वाडोवपाक, सहकार्य वाडोवपाक आनी डीआरआर कार्ययोजने
उपोषणात हाडपा खातीर ब्रिक्स वांगडी देशांच्या कटिबद्धतेचो पुनरुच्चार करता. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात. तुमच्या भोवतणच्या आणि संवसारांतल्या ताज्या घडणुकांच्या म्हायती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळीं 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळीं 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. आतां मुखावेल्यो खबरो. भारत नवीकरणीय उर्जा शिखर संमेलन आणि एक्स्पो 2 नोव्हेंबर सावन नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात जातले. काल नवी दिल्लीत एका पूर्वतयारी पत्रकार परिशदेत संबोधित करतना केंद्रीय नवी आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हांणी सांगले की 4 दिसांच्या ह्या कार्यावळीत सरकार, धोरण निर्माते, उद्देग फुडारी, गुंतवणूकदार, नवनिर्माण करपी, स्टार्टअप आणि आंतरराष्ट्रीय संस्था एकठांय येवन सहकार्याक मुखार व्हरतली आणि जागतीक निवळ उर्जा संक्रमणाक गती दितली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या कार्यावळीचे उक्तावण करतले अशेंय तांणी सांगले. नीटा सयत खंयच्याय विशयाचेर चर्चा करपाक सरकार तयार आशिल्ल्याचे केंद्रीय संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हांणी संसदेत सांगले. नीट पेपर लीक प्रश्नाचेर सरकारान आश्वासन दिवन लेगीत विरोधी पक्षांनी चर्चा करपाक दिवंक ना असो आरोप किरण रिजिजू हांणी केलो. वो बहाना जुड़ रहा है आज तो फिर कांग्रेस दोनों सदनों में शुरू में ही तो बोलता कि अपना कंडीशन है, मांग है, पहले पूरा करो तब चर्चा होगा. अरे मांग चर्चा के दौरान में भी तो आप बोल के मांग रख सकते हैं. आप जब बोलेंगे डिबेट में तो आपको जो कहना है वो आप कह सकते हैं ना. तो डिबेट को कैसे रोक सकते हैं आप? वो चर्चा को ही रोकना चाहते हैं. वैज्ञानिक अभ्यास आणि देशभरातल्या वापराचेर आदारीत E20 पेट्रोल सुरक्षीत आणि विश्वासात घेवपासारखे आसा अशें सरकारान परतून सांगलां. इंजिनाची कार्यक्षमताय, इंधन, वाहनांचे टिकाऊपण हांचे विशीं कागाळ मेळोवंक ना अशी माहिती पेट्रोलियम आणि सैमीक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी हांणी लोकसभेत सांगले. तेल कंपनींनी आणि वाहन निर्मात्यांनी केल्ल्या अभ्यासांतल्यान दिसून आयलां की E20 पोरण्या वाहनांक लेगीत कसलेच गंज निर्माण करिना. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल प्रोग्रामाक लागून 1.97 लाख कोटी परस चड परकी चलनाची बचत जाल्या आणि कच्च्या तेलाची आयात तशेंच कार्बन उत्सर्जन उणें जालां. इथेनॉल उत्पादकांतल्या शेतकारांची येणावळ लेगीत वाडल्या अशेंय तांणी सांगले. स्कॉटलंडातल्या ग्लासगो शारात 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तींची सुरवात भव्य आणि रंगीत उक्तावण सुवाळ्यान जाली. राजा चार्ल्स तृतीय हाणें राणी कॅमिला वांगडा काल सांजे ओव्हियो हायड्रो एरिना हांगा खेळाचें उक्तावण जालें. 74 देशांतले पंगड ह्या 10 दिसांच्या कार्यावळीत वांटो घेतात. ध्वजवाहक मिराबाई चानू आणि विधीपूर्वक मशालवाहक लोवलिना बोर्गोहेन हांच्या फुडारपणा खाला भारतीय पंगडान हातात ल्हान तिरंगो उबारून मैदानात प्रवेश केलो. दादल्यांच्या क्रिकेटात काल सांजे हरारे हांगा जाल्ल्या 3 मॅचींच्या मालिकेच्या पयल्या T20 आंतरराष्ट्रीय खेळात भारतान झिम्बाब्वेचो 7 विकेटींनी पराभव केलो. वैभव सूर्यवंशीच्या 19 बॉलांत प्रभावी 50 धांवड्यांचेर भारतान फकत 13.2 ओव्हरींनी 126 धांवड्यांचें ध्येय सोंपेपणान साध्य केलां. आदी बॅटिंगाक आयिल्ल्या झिम्बाब्वेन निर्धारीत 20 ओव्हरींनी 7 विकेटी वगडावन 125 धांवड्यो केल्यो. मालिकेची दुसरी मॅच फाल्यां तेच सुवातेर जातली. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत राजस्थान, गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. हिमाचल प्रदेश, कोकण, गोंय, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, सौराष्ट्र, कच्छ आणि उत्तराखंडात लेगीत व्हडा प्रमाणात पावस पडपाची शक्यताय आसा. फुडल्या 2 ते 3 दिसांनी ईशान्य भारतातय अशेच हवामानाची परिस्थिती आसतली. कर्नाटक, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, केरळम, माहे आणि तेलंगणा ह्या वाठारांनी वीज आणि खर वारे वांगडा गडगड मारपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलां. आतां खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पेपर लीक घडणुको आडावपा खातीर नवो कायदो लागू करपाचें आश्वासन दिलां. आयज जावपी मंत्रिमंडळ बसकेंत कडक नियम लागू जावपाची शक्यताय. दिल्ली उच्च न्यायालयान पेपर लीक घडणुकां खातीर खासा फास्ट ट्रॅक न्यायालयाची स्थापणूक केल्या. सामाजीक वावुरपी सोनम वांगचूक हांणी केंद्रीय मंत्री JP नड्डा आनी जितेंद्र सिंग हांच्या हाजेरेंत आपले 26 दिसांचें उपोशण सोंपयलें. भारतान 350 किलो थ्रस्ट टाकीचे आपले पयले
पयले एक्सपेंडेबल टर्बो जेट इंजिन तयार केला आनी 23व्या राष्ट्रकुल खेळा सर्तीची स्कॉटलंडातल्या ग्लासगो शारात भव्य उक्तावण सुवाळ्यान सुरवात. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.